नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहे टमाटरपासून एक छानशी डिश जी आपण स्टोअर करून पण ठेवू शकतो. लेट्स गो. मेथीदाणा, राई आणि जिरं आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे, तेल नाही घालायचं आहे. सुगंध सुटला की गॅस बंद करून पहिलेच करून द्यायचा आधी, कारण की पॉट ऑलरेडी गरम असते ना, त्यामुळे ते त्या गरमीमुळेच भाजल्या जातं. याचा सुगंध सुटला की हे बंद करून द्यायचं. पहा, तुम्हाला मेथीदाण्यावर थोडा भाजलेला दिसेल. जे भाजले आहेत मसाले त्यांना ग्राइंड करून काढूया. आता आपण हे पावडर तयार केलं आहे. त्यात आपल्याला घालायची चिंच आणि मीठ. हे सगळे तिखट, लाल मिरची, लसणाच्या काही कळ्या, मीठ, त्यानंतर कांदे, करी लीव्स, सांबार, हे सगळं आपल्याला आपल्या टमाटरच्या पिकलसाठी लागणार आहे, म्हणून आपण हे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आता हे जे झालं हे ड्राय ग्राइंड, त्याच्यामध्ये आपल्याला एवढी एवढी चिंच घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. आपल्याला याला ग्राइंड करून काढायचं आहे. आता हे आपण चिंच घातल्यानंतर झालेलं आहे रेडी. याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसणाच्या कळ्या आणि तिखट. आता आपलं तिखट जर जास्ती तिखट असेल तर ते कमी घालायचं आणि त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची घालायची, बिकॉज त्याला मग काश्मीरी लाल मिरचीमुळे कसं होईल, एकदम रेड कलर येणार. ठीक आहे. आता माझं तिखट जास्त तिखट असल्यामुळे मी कमी अमाऊंट घालणार. यांना ग्राइंड करायचं आहे. आता हे असं दिसेल ज्यावेळेस आपण चिली पावडर आणि गार्लिक टाकलं होतं, पण लसणाच्या कळ्या आणि तिखट टाकून हे ग्राइंड केलं आपण. हे आता हे असा पेस्ट तयार झालेला आहे. आता आपण आपले जे टमाटर्स आहेत ते म्हणजे एकदम स्मूथ झालेलं आहे, स्मूथ एकदम, त्यांचं पाणी वगैरे आटलेलं आहे. त्याच्यासाठी आपण तेल गरम करू. आता ही आपली चटणी रेडी झालेली आहे. पूर्ण पाणी आटलेलं आहे. असं बनवायचं आहे आपल्याला. आता ही गरम आहे, आपल्याला आपण हिला थंड करू आपण आणि देन तडका देऊ. आता हिला ठेवूया थंड करायला पॅनच्या खाली. आता आपण कढई मांडली आहे गरम करायला. त्यात घालायचं आहे तेल आणि आपल्याला हे फ्राय करून काढायचं आहे. आणि फ्राय करायच्या पहिले आपल्याला द्यायचा आहे तडका. तर आपण ह्या सगळ्या वस्तूंनी तडका देणार आहे. तेल भरपूर घालायचं आहे, कारण आपण त्यांना लोणच्याच्या फॉर्ममध्ये बनवतो आहे म्हणून. उडदाची डाळ घालू पहिले आपण थोडी, 1 चम्मच. राई, जिरं, करी लीव्स, मिरची आणि लसणाच्या कळ्या, हिंग. आता यामध्ये तडका झाला. या तडक्यामध्ये आपण जे टमाटर रोस्ट करून ठेवले ते घालायचे. टमाटरला आपला तडका देऊन झालेला आहे. आता याला थंड होऊ द्यायचं आहे. आता हे जे आपण वाटण काढून ठेवलेलं होतं ना मिक्सरमधून मसाल्याचं, ते वाटण आपल्याला या थंड झालेल्या टमाटरच्या चटणीमध्ये घालायचं आहे. ठीक आहे. थंड झाल्यावरच हे घालायचं आहे. आता यांना आपण छान प्रॉपरली मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपलं हे टमाटरचं लोणचं रेडी झालेलं आहे. जे आपण आता जे वाटण टाकून मिक्स केलं ना, ते आता आपण यांना थंड होऊन छान गार झालेलं
हे एका काचेच्या भरणीत किंवा एका चिनी मातीच्या भरणीत आपण स्टोअर करून ठेवून द्यायचं. कधीही कुठल्याही चटणीसोबत, म्हणजे भाजी नसली तर काही टेन्शन नाही. ही चटणी घ्या, भात घ्या, ही चटणी घ्या, पोळी घ्या, पराठा घ्या, तुम्हाला कधीच जेवण नसल्याची टेन्शन होणारच नाही. नक्की ट्राय करून पहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.